हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी स्नेहा। तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो विषय तर खूप महत्त्वाचा आहे पण बोलला जात नाही किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी तो विषय असतो पण त्याला कुठेतरी लपवलं जातं किंवा त्याला एवढा इम्पॉर्टन्स दिलं जात नाही। तर मी आज बोलणार आहे मासिक पाळीबद्दल, पिरियड्स, ह्या सगळ्या गोष्टी। तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात त्यांची आई असते, बहीण असते, बायको असते। तर आपल्या प्रत्येकाच्या घरात कोणी ना कोणी लेडीज लोक सगळ्यांचेच असतात, पण त्यांना पिरियड्स कधी येतात किंवा त्या कुठल्या त्रासातून जात आहेत किंवा त्यांना मग काय होतं हे सगळं आत्तापर्यंत लपवत आलेलं आहे। म्हणजे त्या गोष्टींना तेवढा एका एका वेगळ्या बाजूला ठेवलं गेलेलं आहे। पण आमच्या जनरेशनच्या मुली सांगू शकतात, बोलू शकतात आणि म्हणजे बोलतो आम्ही हे सगळं। आणि त्यावरून एवढं लक्षात येतं की जर आपले पार्टनर किंवा आपले भाऊ ह्या सगळ्या गोष्टींना समजून घेतले की पिरियड्स येणं ही मुळात एक आजार नाहीये, त्याला वेगळं तुम्ही मानू नका। पिरियड्स प्रत्येक महिलांना येणं म्हणजे ती खूप हेल्दी आहे आणि तिला देवाने दिलेलं हे एक मातृत्व, हे गिफ्ट आहे, जेणेकरून आपण नंतर आपल्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्या फॅमिलीला कसं पुढे घेऊन जायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यासोबत कनेक्टेड आहेत। सो त्या पिरियड्सच्या तेवढ्या 4-5 दिवसांमध्येच नाही तर हे पिरियड्स आपल्याला वयाच्या 12 ते 14 वर्षापासून सुरू झालेले ते 40 ते 45 वर्षापर्यंत, म्हणजे सरासरी एवढी वर्ष प्रत्येक महिला महिन्याचे 4 ते 5 दिवस किंवा कोणाला जास्तही कोणाला कमी तेवढा त्रास सहन करत असते। आणि प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, प्रत्येकाला कोणाला खूप भयंकर त्रास होत असतो, कोणाचं खूप डोकं दुखतं, कोणाला खूप त्यांचं अंग दुखत असतं, पाय दुखत असतात। तर त्या 4 ते 5 दिवसांमध्ये होणारा त्रास तुम्ही समजून घ्या, ओके। म्हणजे त्याला वेगळं नका मानू, पण समजून घ्या। आणि फक्त तुम्ही समजून जरी घेतलात तरी बऱ्याचशा पुढच्या येणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकतो। जसं की जास्त काम करणं असेल त्या काळांमध्ये किंवा जास्त स्ट्रेस देणं असेल किंवा ऑलरेडी जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा ती महिला मेंटली इमोशनली खूप डाऊन झालेली असते। 4 ते 5 दिवस रक्तस्राव होणं ही साधी गोष्ट नसते, ती पूर्ण ड्रेन झालेली असते आणि त्या टायमिंगमध्ये तिला खूप छान चांगलं 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 खायला प्यायला द्या, खूप फ्रुट्स ती खातीये का बघा, तिची झोप व्यवस्थित होतीये का ते बघा, आयर्न रिच ती फूड खातीये का, असं थोडंफार आपण फूल नाही फुलाची पाकळी थोडंसं तिला मदत केली, काळजी घेतली तर खूप छान वाटतं। म्हणजे कुठल्याही महिलेला असंच वाटत असतं की मी सांगण्याच्या अगोदरच कोणीतरी मला मदत केली, कोणीतरी, म्हणजेच ती स्वतःच्या घरच्यांच्या म्हणजे जे तिचे लव्ड वन्स आहे तिच्याकडूनच ही छोटीशी एक्सपेक्ट करू शकते की ॲटलिस्ट सांगण्याच्या आधी जर मला कोणी काही छान एक छान गरम दूध जरी करून दिलं तरी त्यात खूप मोठा आनंद असतो। सो मला एवढंच सांगायचं की आपण घरातल्या घरात राहून सुद्धा एकमेकांबद्दल आपल्याला ही एक साधी गोष्ट माहिती नसते। आणि येस ऑफकोर्स आत्ता आत्ता हळूहळू ह्या गोष्टीबद्दल थोडंसं उघडपणे बोललं जाते, पण तरीसुद्धा आपली जी आई असते त्यांच्या जनरेशनला अजूनही असंच वाटतं की त्याबद्दल बोललं नाहीच गेलं पाहिजे, मग त्यात काय एवढं विशेष किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात। तर जनरेशन ती वेगळी होती, त्यांचा काळ गेलाय आता। मोस्टली तिथून आपल्याला बाहेर पडायचंय, म्हणजे विचारांमधून सुद्धा। आणि मला असं वाटतं की आता आपल्या जनरेशनच्या तरी सगळ्यांनी, मुलांनी मुलींनी सगळ्यांनी एकमेकींना घरातल्या घरात समजून घ्या आणि प्रत्येक पार्टनरनी, प्रत्येक भावानी, सगळ्यांनी ह्या गोष्टीला समजून घेतलं पाहिजे आणि त्यावर तिला काय छोटीशी मदत करता येईल मला आणि कसं समजून घेऊन मी तिचं हे थोडंसं दुःख आपण कोणाकडून तरी घेऊन म्हणजे कमी तर करू शकत नाही, पण ॲटलिस्ट तिला त्या तेवढ्या काळामध्ये तिची कशी काळजी घेतली जाईल किंवा तिला काय एक्स्ट्रा त्रास होणार नाही यावर जर थोडंसं तुम्ही काम केलात तर खूप छान होईल। आणि हे प्रत्येक म्हणजे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीला हे पिरियड्स येत आहेत म्हणजे तुमच्या घरातल्या, तर तिला त्यामध्ये काही अडचण तर नाही आहे। कारण हे न येणं किंवा व्यवस्थित न येणं, त्यात गॅप पडणं, पुढं मागं होणं, मग प्रॉब्लेम्स सुरू होत असतात। सो पिरियड्स आलेले खूप छान आहेत, ती गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि ती हेल्दी असल्याचं एक लक्षण आहे। आणि ते महिलांनाच का दिलं असेल तर त्या खरंच खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळं आपण हे प्रत्येकाने, प्रत्येक स्त्रीचा किंवा तुमच्या घरातले ॲटलिस्ट प्रत्येकाचं छान मान राखा त्या गोष्टीबद्दल। आणि याबद्दल आपण
व्होकल नाही आहोत, त्यामुळं मला असं वाटलं की हा विषय खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी हा विषय का बोलतेय, कारण मी एक माइंडसेट कोच आहे. सो मला असं वाटतं की तेवढ्या 4-5 दिवसामध्ये जर आपण व्यवस्थित रिलॅक्स राहिलो, एवढंच इनफ नाहीये, तर त्याच्या आधीचे जे 20-25 दिवस असतात त्यामध्ये आपण कसं राहिलोय, आपण किती छान पद्धतीने म्हणजे मेंटली व्यवस्थित पीसफुली जगलोय, त्यावर डिपेंड करतं आपले पिरियड्स कसे येतात काय नाही. कारण सगळ्या गोष्टी आपल्या इथून स्टार्ट होतात आणि नंतर हळूहळू मग त्याचे इफेक्ट दिसायला लागतात सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजेच आपल्या घरातलं वातावरण कसं असतं, आपण एकमेकांना कसे बोलतो, किती काळजी घेतो, किंवा किती आपल्याला एकमेकांपासून काय गोष्टी सगळ्या माहीत असायला पाहिजेत ज्या की नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट सगळ्या गोष्टींवर पडत असतो. सो त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांना सगळं माहिती असलं पाहिजे आणि त्यात उघड उघड व्यवस्थित क्लिअरिटी असली पाहिजे आणि आपण ते कम्युनिकेट सुद्धा केलं पाहिजे. सो येस, कसा वाटला आजचा टॉपिक तुम्हाला? आणि नक्कीच मला असं वाटतं की आजकालच्या जनरेशनचे तर सगळेच जण ह्या गोष्टीबद्दल म्हणजे थोडंसं पुढं गेलेलेच आहेत, पण त्यात अजूनसुद्धा आपण भर घालू शकतो. आणि ही एक गोष्ट आपण थोडंसं काळजी करून त्यांचं पुढच्यांचं त्या पुढच्या लेडीजचं दुःख थोडंसं कमी करू शकतो. ओके, थँक्यू, धन्यवाद.